पुढे बघत हसन मुश्रीफ यांच्याकडून मुंबई हायकोर्टात रीट याचिका दाखल करण्यात आली आहे। पण ही बातमी आपण जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ या सगळ्या लॉंग मार्चच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवतात। लक्ष्मणकडे आपण जाऊयात। लक्ष्मण, कुठपर्यंत पोहोचला हा लॉंग मार्च, काय अपडेट? विशाल, नाशिक शहरामध्ये हा लॉंग मार्च येऊन धडकलेला आहे। नाशिक शहरातली ही दृश्य आपण बघतोय। नाशिक शहरात लॉंग मार्च येऊन धडकलेला आहे आणि या लॉंग मार्चमध्ये हजारोंच्या संख्येनं शेतकरी जे आहे आणि हे सगळे लोक जे आहेत ते अशानं सहभागी झालेले आहे। आपल्यासोबत कॉम्रेड डॉक्टर DL कराड आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय मागण्या आपल्या आहे आणि इतक्या मोठ्या संख्येनं शेतकरी आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले? मागण्या जुन्याच आहेत। 2018 मध्ये लॉंग मार्च काढला होता। आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या ताब्यात असलेली जमीन वनाधिकार कायद्याच्या माध्यमातून त्यांच्या नावावर सातबारा होणं अपेक्षित होतं, परंतु 18 वर्षे झाली तरी सुद्धा त्या सातबारा त्यांच्या नावावर झालेला नाहीये। 2-3 गुंठे जमीन देऊन आदिवासींची फसवणूक करण्यात आलेली आहे आणि म्हणून मुख्य मागणी अशी की वनाधिकार कायद्याची प्रामाणिकपणे आणि तंतोतंत अंमलबजावणी करावी ही मुख्य मागणी। त्याचबरोबर शेतकऱ्याच्या अन्य ज्या मागण्या की शेतीमालाचे भाव सातत्यानं कोसळतात आहे, अतिवृष्टीचा परिणाम होत होते, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणं आवश्यक आहे। कांद्याचा प्रश्न ताजा आहे, त्या कांद्यामध्ये जे आता 300 रुपये अनुदान त्यांनी केलेलं आहे, कधीपासून देणार आहे? 300 रुपये पुरेसं नाहीये। आमची मागणी 600 रुपये प्रति क्विंटल अनुदान दिलं पाहिजे, तो मागणी आहे। त्याचबरोबर कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडलेला आहे, त्याला भाव मिळत नाहीये आणि म्हणून सगळे शेतीमालाच्या भावाबद्दल सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे, हा महत्वाची मागणी। त्याचबरोबर इतर जनतेच्या मागण्या सुद्धा आहेत की आम्ही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना, नगरपालिका महानगरपालिका कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे, ही मागणी लॉंग मार्च करते आहे। त्याचं कारण आहे की आमचीच मुलं तिथं काम करतात आहे। 2005 नंतर जे कामावर आले, रुजू झाले, त्यांना पेन्शन नाकारलेली आहे। ते हे सगळे प्रश्न, शेतकरी कामगारांचे सगळे प्रश्न घेऊन हा मार्च निघालेला आहे। काल भुसे साहेबांवर चर्चा झाली, परंतु समाधान झालेलं नाही आहे। आमची अशी अपेक्षा आहे की मायबाप सरकार आहे, त्यांच्याकडे आम्ही 2 वेळेला पायी गेलेलो आहे। 2019 मध्ये आम्हाला आश्वासनं दिली, त्याची अंमलबजावणी केली नाही। 2018 मध्ये लेखी आश्वासनं दिली, त्याची अंमलबजावणी केलेली नाही। आता तरी मायबाप सरकारने जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवावेत अशी अपेक्षा आहे। आपल्यासोबत आणखी काही या मोर्चात सहभागी झालेले शेतकरी आहे। तुमच्या हवामध्ये गव्हाचं हे सगळं बी आहे, आपण देखील मोर्चात सहभागी काय मागणी? आता आमचा शेतकऱ्याचा गहू ज्या वेळेला आता मार्केटमध्ये आला, जर गव्हाला हमी भाव दिलेला आहे तर आता गव्हाची किंमत 1500 ते 2000 झालेली आहे। या गव्हाला किमान आधारभूत किंमत असली पाहिजे। गहू आमचा 3000 रुपये क्विंटल गेला तर आम्हाला गहू परवडेल। आता गव्हाचा पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। आमच्या धान्यामध्ये प्रचंड मोठी तूट या ठिकाणी येत आहे। तर शेतकऱ्याला या मायबाप सरकारने आधारभूत किमतीवर या स्वामीनाथन आयोगाची शिफारस या ठिकाणी लागू केली पाहिजे। शेतकऱ्याला हमी भाव दिला पाहिजे, यासाठी मी सरकार मायबापला विनंती करतो तर आमच्या शेतकऱ्याचा अंत तुम्ही किती पाहता आहात? आम्ही मेलो तेव्हा तुम्ही आम्हाला अनुदान देणार आहात का? कांद्याच्या बद्दल बोलायचं झालं तर 600 मध्ये सुद्धा आमचं समाधान होत नाही। जर तुम्हाला कांद्याचं अनुदान द्यायचं असेल तर तुम्ही कायमस्वरूपी अनुदान द्यावं। ज्या वेळेला शासनाचे बाजार पडतील त्या वेळेला तुम्ही अनुदान दिलं पाहिजे, त्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही। आपण बघतोय शेतकऱ्यांच्या या वेगवेगळ्या मागण्या आहेत। कांद्याला जे काही सरकारनं आता अनुदान जाहीर केलेलं आहे 300 रुपये, ते देखील कधी मिळणार आणि ते पुरेसं नाहीये, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या सगळ्या शेतकऱ्यांच्या आहेत। म्हणूनच विशाल, हे सगळे शेतकरी जे आहे ते आता थांबायला तयार नाही। हा लॉंग मार्च जो आहे तो अशाच पद्धतीने सुरू आहे। या लॉंग मार्चमध्ये जर आपण बघितलं तर अशा पद्धतीनं काही शेतकरी जे आहे ते नृत्य देखील सादर करत आहे आणि सरकारचं लक्ष जे आहे ते आपल्या मागण्यांकडे वेधण्याचा प्रयत्न करत आहे। अशा पद्धतीनं वेगवेगळे नृत्य, आदिवासी नृत्य या मोर्चाच्या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर काही वारकरी संप्रदायाचे लोक देखील या ठिकाणी आहे, ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। ते देखील या मोर्चामध्ये काय मागण्या आहे तुमच्या या सगळ्या तुम्ही घेऊन जात आहे? पल्लाट आम्हाला 5-5 एकर भेटला पाहिजे। वन जमीन त्यांना भेटली पाहिजे 50 एकर, अशी त्यांची मागणी आहे। बरोबर, अगदी बरोबर। शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत झालाय। केव्हा या समस्यांच्या वर्तुळात आम्ही बाहेर पडू असं शेतकरी वारंवार विचारताना दिसतोय आणि त्याच आता सगळ्या भावनेतनं शेतकऱ्यांनी हा लॉंग मार्च काढलेला आहे। हे वादळ आता थेट मुंबईत विधान भवनावरती येऊन धडकणार आहे। धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या संवादाबद्दल।